समृद्धी महामार्गावरती हजारो गाड्या अडकून पडल्यात आणि म्हणून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत। शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी बच्चू कडूंच्या नेतृत्वात राज्यभरातील शेतकरी आणि प्रहारचे कार्यकर्ते नागपुरात दाखल झाले। त्यामुळे चक्काजाम आंदोलन त्यांनी सुरू केलं होतं आणि आंदोलनकर्त्यांनी नागपूर वर्धा आणि जबलपूर हैदराबाद महामार्गासह इतर 4 महामार्ग रोखून धरले होते। त्याचाच फटका वाहन चालकांना बसलाय। तरी दृश्य आपण पाहतोय, समृद्धीवरची ही दृश्य आहे, तिथे झालेली वाहतूक कोंडी आपण पाहू शकतो। अगदी लांबच लांब रांगा वाहनाच्या लागल्या होत्या आणि हे सगळं होतंय ते शेतकरी आंदोलनामुळे। कर्जमुक्तीसाठी बच्चू कडूंनी जे आंदोलन पुकारलंय ते नागपुरात सध्या सुरू आहे आणि हजारो शेतकऱ्यांनी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी रस्ते रोखून धरलेत आणि त्याचाच फटका आता सर्वसामान्यांना बसलेला आहे, वाहन चालकांना बसलेला आहे। नागपूर वर्धा आणि जबलपूर हैदराबाद महामार्गासह इतर 4 महामार्ग रोखून धरले गेले। कर्जमुक्तीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून बच्चू कडू आक्रमक झाले आहेत। गेले 3 दिवस ते नागपुरात आहेत, ठिय्या त्यांनी मांडलाय। खरं तर रस्ता रोको त्यांनी केलाय आणि त्यानंतर काल रेल रोको सुद्धा करण्यात आला होता। लवकरात लवकर सरकारनं निर्णय घ्यावा अशी त्यांची भूमिका आहे। सरकारनं त्यांना मुंबईलाही बोलावलं होतं बैठकीसाठी, चर्चेसाठी, मात्र शेतकरी नेत्यांनी बच्चू कडूंनी तिथे जाणं टाळलं। काहीतरी घातपात होऊ शकतो अशी शंका त्यांनी व्यक्त केली आणि राज्यात अस्थिरता निर्माण होऊ शकते अशी त्यांना भीती होती। त्यानंतर त्यांनी सांगितलंय की एक तर नागपुरात चर्चा करा किंवा नाही तर तुम्ही निर्णय घ्या आणि तो कळवा असं बच्चू कडूंनी सांगितलंय। मात्र सरकारच्या मंत्र्यांकडून त्यांच्याशी चर्चा केली जाते। कालच चंद्रशेखर बावनकुळेंनी फोनवरून त्यांच्याशी चर्चाही केली होती आणि तरी आज ही वाहतूक कोंडी आपण पाहतोय। पराग ढोबळे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले। पराग, अगदी लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत, नेमकं ही ट्रॅफिक सुटू कधी शकते, त्यासाठी काय उपाययोजना केल्या जात आहेत? खरं तर काल रात्रीच न्यायालयाचा आदेशाचा आधार करून आम्ही ट्रॅफिक जे आहे ते खुलं करतो असं आंदोलकांनी केलं होतं, आव्हान केलं होतं। मात्र अजूनही परिस्थिती ज्या नागपूर वर्धा मार्गावरची सुरळीत झालेली आहे त्या भागातलं ट्रॅफिक सुटलेलं आहे। मात्र इतर भागामध्ये अजूनही जो आहे ट्रॅफिक कायम असल्याचं दिसतंय। खास करून समृद्धीवरचं जे ट्रॅफिक आहे ते दिसत आहे। कदाचित होऊ शकते काही अफवांचाही असेल का, त्यामुळे सुद्धा लोक अडकले असावे, पण कुठे ना कुठे वाहतूक अडकली असेल, त्यामुळेच ही वाहतूक जी आहे सुरळीत होऊ शकलेली नाही। नेमकी आता प्रशासन या सगळ्या परिस्थितीमध्ये काय मार्ग काढते तो आता पाहावा लागणार आहे। पराग, अर्थातच प्रशासन काय करतं हे पाहावं लागणार आहे। वाहतूक कोंडी तर मात्र झालेली आहे, मात्र या दरम्यान आंदोलक त्या ठिकाणी दिसत आहेत का? आंदोलकांमुळे हा रस्ता रोखला गेलाय का की इतर कुठलं कारण आहे? नक्कीच, खरं तर आंदोलकांचा आता कुठलाही परिणाम या सगळ्या ठिकाणी वाटत नाही, कारण काल रात्रीपासून या ठिकाणी जो आहे पाऊस सुरू आहे। त्या ठिकाणी खरं तर आंदोलक असले तरी तिथे पाऊस सुरू असल्यामुळे कोणीही सध्या आंदोलक नाही। जिथे जागा मिळेल तिथे किंवा आपल्या वाहनांमध्ये जे आहे ते सध्या जाऊन बसलेले आहेत। त्यामुळे या सगळ्या परिस्थितीमध्ये रस्त्यावर थांबणे थोडं कठीणच होणार आहे। तसे न्यायालयाचा आदेश करतो म्हटलं होतं, त्यामुळे आंदोलक स्वतःहून तरी त्या ठिकाणी जाणार नाही अशीच माहिती समोर येत आहे। धन्यवाद पराग, अगदी सविस्तर अपडेट आपण दिली आहे। लांबच लांब रांगा समृद्धी महामार्गावरती लागल्यात, वाहतूक कोंडी झालेली आहे, सुरळीत केव्हा होणार याच प्रतीक्षेत सगळे वाहन चालक आहे। अगदी तासनतास त्यांची कोंडी झाली आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।